आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाकरता राज्य सरकारच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या 150 कोटी रुपयांच्या विकास कामांतर्गत शहरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय, पटवर्धन चौक ते नालेगाव, अमरधाम गेटपर्यंत भुयारी गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, माजी नगरसेविका सोनाली चितळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। शहरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय, पटवर्धन चौक ते नालेगाव, अमरधाम गेटपर्यंत भुयारी गटार, रस्ता काँक्रिटीकरण कामाला गणेशोत्सवानंतर प्रत्यक्षात सुरुवात होणार असून या माध्यमातून शहरातील मध्यवस्तीतील मागील अनेक वर्षांची समस्या मार्गी लागणार असल्याचं मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोर डागवाले साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवव्रत प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे। आणि या मंडळाचा आजचा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपन्न झाला। त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल किंवा या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौकमार्गे अमरधामपर्यंत भूमिगत गटार आणि त्याचबरोबरीने काँक्रीटीकरणाचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा कालखंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे। पण या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला, त्याच्या माध्यमातून या कामाला आज खरं तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम खरं तर डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरावा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे। मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो।